सरकार म्हणतं ठिबक करा, सूक्ष्म सिंचन करा, स्प्रिंकलर करा, पाणी कमी वापरा आणि सरकारच शेतकऱ्यांना अनुदान देत नाही। आता शेतकरी मित्रांनो, आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांचं ठिबकचं अनुदान रखडलेलं आहे। मागच्या महिन्यात जो JR निघालेला आहे त्यामध्ये मोजकं असं अनुदान शेतकऱ्याला दिलं। आता ते नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हा तर मोठा प्रश्न आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं ठिबक असो स्प्रिंकलरचं अनुदान आणखीही रखडलेलं आहे। आता शेतकरी मित्रांनो, ही जी योजना सूक्ष्म सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी चालू केली होती, आता त्यावेळेस होतं काय, नेमकं शेतकरी हे ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलरसाठी कमी अर्ज करत होते आणि जे अनुदान मिळत होतं ते अनुदान तसंच राहत होतं। म्हणून तत्कालीन कृषी मंत्र्यांनी मागेल त्याला अनुदान ही योजना आणली आणि लाखो मध्ये अर्ज भरण्यात आले आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळेस अर्ज भरले त्यानंतर त्याच्या लॉटऱ्या लागत होत्या, मात्र लाखो अर्ज पडून राहिलेले आहेत आणि आता लॉटरी सुद्धा लागत नाही। शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना त्याचा अनुदान सुद्धा मिळत नाही। मात्र त्यामध्ये आता सरकारनं काही बदल करण्याची योजना नवीन आणण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि तीच काय बदल होणार आहे या योजनेमध्ये तेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनल मध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची अशी माहिती आणत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला अनुदान या योजनेमध्ये सूक्ष्म सिंचनासाठी, मग ते ठिबक सिंचन असो स्प्रिंकलर असो, यासाठी लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि आता त्याच्या लॉटऱ्या सुद्धा लागत नाहीत। या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले त्यांनी ठिबक केलं, तुषार सिंचन केलं, त्या शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा मिळत नाही आणि या नवीन लॉटऱ्या लागत नसल्यामुळे ठिबक सिंचन कंपन्या असो स्प्रिंकलरच्या कंपन्या असो यांचा सुद्धा विक्री होत नाहीये आणि शेतकऱ्यांना आता या लॉटऱ्या लागत नसल्यामुळे दुकानदार सुद्धा हे सामान उधारीवर देत नाही, कारण लॉटरी लागत नाही, अनुदानही मिळत नाही। शेतकऱ्यांना शासनच सांगतंय की ठिबक करा, स्प्रिंकलर करा, पाणी कमी वापरा आणि हे जर शेतकऱ्यांना करायचं तर शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा देणं गरजेचं असतं आणि आता त्याचमुळे शासन सुद्धा या योजनेमध्ये बदल करणार आहे। आता तो बदल असा होणार आहे शेतकरी मित्रांनो, या अगोदर असंख्य अर्ज यायचे, लाखो मध्ये अर्ज यायचे आणि त्यामध्ये लॉटरी लागायची, मात्र त्यामध्ये आता बदल असा होणार आहे की ज्या शेतकऱ्यांनी अगोदर अर्ज भरला अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे। त्यांनाच ठिबक संच किंवा स्प्रिंकलर संच हे त्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहेत जे अगोदर अर्ज भरतील, म्हणजे जो अगोदर येईल त्याला प्राधान्य असणार आहे। त्यामुळे यापुढे असा हा शासन बदल करणार आहे अशी ही माहिती होती। मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि या अगोदर तुम्ही ठिबक सिंचन असो स्प्रिंकलर सिंचन असो घेतलेलं आहे का आणि त्याचं तुम्हाला अनुदान मिळालेलं आहे का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।